महात्मा गांधीजींनी संदेश दिला होता, वाईट बोलू नका, वाईट पाहू नका, वाईट ऐकू नका. पण दुर्दैवाने आजचा विरोधी पक्ष नेमका याच्या उलट वागतोय. वाचाळवीर संजय राऊत जेव्हा पण तोंड उघडतात तेव्हा ते केवळ स्वतःच्या बौद्धिक दिवाळखोरीचंच प्रदर्शन करतात. पण काय करणार, जैसा नेता तैसा कार्यकर्ता. दिल्ली आणि मुंबईतल्या त्यांच्या दोन्ही मालकांची राजकीय आणि वैचारिक दिवाळखोरी देशाने पाहिलीच आहे, नेहमीच पाहिली आहे. अभिजित दिपकेला विष्णूचा अवतार म्हटल्यापासून नक्की कोणाला उपचारांची गरज आहे हे जनतेला पुरतं समजलंय. आणि बारामतीच्या मोठ्यातही काल माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी स्वतःवर आणि त्यांच्या स्वर्गीय आईवर अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या तरुणांना मोठ्या मनाने माफ केलं. पण ताईंना बहुधा ते ऐकूच आलं नाही. ताई, जरा आठवून बघा, मविया सरकारच्या काळात आपल्या वडिलांवर फक्त पोस्ट केली होती, फक्त पोस्ट, म्हणून केतकी चितळे, निखिल भांबरे आणि अनंत करमुसे यांच्यावर कारवाया झाल्या. त्यांना तुरुंगात डांबलं गेलं. तेव्हा कुठं गेलं होतं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही? लक्षात ठेवा, सत्ता बदलली की लोकशाहीची व्याख्या बदलत नाही. नियम आणि कायदा सगळ्यांसाठी समानच असतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय.